महत्त्वपूर्ण असा सामना पाहायला मिळेल आपल्याला, जिथं जो संघ जिंकेल ना तो जय हनुमान क्रिकेट संघ अंबिवली या टीम बरोबर फायनल खेळेल, जो संघ हरेल तो सिद्धी 11 सावरवाडी या टीम बरोबर नंबर 3 आणि 4 साठी खेळेल असा हा सामना। म्हणजे असं जर पाहिलं ना माझ्या ऑनलाईन प्रेक्षकांसाठी तर आजच्या दिवसातला हा अगदी सामना तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे। जसा कालच्या दिवसातला शेवटचा सामना होता ना सावरवाडी विरुद्ध अंबिवली, तसा आजच्या दिवसाचा हा शेवटचा सामना आपण म्हणूया, जिथं दोन संघ आहेत। एका बाजूला विघ्नेश 11 किल्ला संतोष भोईर जाधववाडी गावचे सुपुत्र यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला सनसवाडी गावचे सुपुत्र तुळशीरामजी धावडे यांचा संघ आपण पाहतोय प्रभू श्रीराम 11 सनसवाडी। पहिले बॉलर बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील प्रल्हाद। पहिला बॉल योगेश पवार साठी, यावेळेला पहिल्या बॉलला मोठा फटका फसलाय का? फटका फसलाय, विकेटचं पतन, समोरच्या दिशेला बॉल येणं उघड आहे आणि पहिल्या बॉलवर पहिली सफलता। माणगाव तालुक्याचा वंडर बॉय योगेश पवार येईल माघारी, फलंदाज बॅक टू बी डक आउट। पहिला धक्का लागलाय, महत्वाची विकेट, याच विकेटवर साऱ्या नजरा असतील जरूर किल्ला संघाच्या आणि त्याच विकेटला मात्र खूप लवकर अगदी प्रल्हादनं पकडलंय। चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विराज आपल्याला पाहायला मिळाले, मिराजने चांगला खेळ टिपलाय। नवीन फलंदाज लक्ष्मण, यावेळेला लकी धावडे मैदानाच्या आतमध्ये। षटकाचा दुसरा बॉल आपल्याला पाहायला मिळेल लक्ष्मण धावडेसाठी। प्रल्हाद या बॉलर कडून अर्थात विघ्नेश 11 किल्ला या संघाकडून। पाहूया आपण हा दुसरा बॉल, यावेळेला आपण पाहतोय लकीने ठोकलंय, या बॉलला ठोकलंय लकीने। हा बॉल सीम रेषा पार स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या पलीकडे लकीचा आलाय, लकी षटकार। बॅटिंग लाईन मजबूत आहे, ताकदवान बॅटिंग लाईन जरूर पाहायला मिळेल आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय दुसऱ्या बॉलवर प्रहार केलाय। पहिली विकेट गेली तर काय झालं मी अजून बाकी आहे हे सांगताना लकी धावडे आपल्याला पाहायला मिळतील। नंबर 3 वर मधल्या फळीतले फलंदाज पाहायला मिळते। साहिल जंगम यांच्याकडून मिराजने जो झेल टिपला त्या झेलसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल। अजून जर मिराजने झेल पकडला तर पुन्हा त्यांना 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल जरूर। यावेळेला मात्र बक्षिसांची खैरात होतीये। पुढचा बॉल, यावेळेला आपण पाहतोय वाईड बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय। वाईड बॉलला कव्हरच्या दिशेनं लकीला मारण्याचा विचार केला होता, कारण बॅटचा फ्लो चेहरा जरूर त्या दिशेला केला होता आणि खास करून लकीला माहित होता की डीप कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये, त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न, पण बॉल बॉडी पासून खूपच दूर, त्याच कारणाने वाईड बॉलचा इशारा। ओ हो प्रल्हादचा आणखी एक बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय। पंचा हा बॉल काय आहे? पंच जरूर मला वाटतं चेक करतील। बॉल नो किंवा वाईट 100% आहे, पण काय आहे ते आपल्याला माहित नाही, त्यासाठी पंच चेक करतील जरूर। नो बॉल। नो बॉल यावेळेला आपल्याला पाहायला मिळाला।
हो 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 या वेळेला आसमान दाखवलंय लकीने लांब लचक दूरवर बॉलला ठोकलं आणखी एकदा या वेळेला देखील लकी बिग षटकार 14 धावा धाव फलकावर जबरदस्त बॅटिंग आहे वाह सॉलिड बॅटिंग या ठिकाणी लकीची होते आपल्याला लक्ष्मण लक्षा जरूर जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळतोय आपल्याला दोन मोठे प्रहार आल्या क्या बात आहे हॉट स्ट्रोक लकीचा आणखी एक जबरदस्त या वेळेला पॉइंट आणि कव्हरच्या मधून बॉल फरार आलाय लकीचा आणखी एक चौकार निलेश भस्के यांच्याकडून लक्ष्मण साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे जबरदस्त आपल्या टीमला सावरताना जरूर पाहायला मिळतोय आपल्याला लकी धावडे वाह बॅटिंगचं प्रदर्शन या वेळेला पॉवरफुल पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये पाऊल टाकला आणि तिथून सुरुवात केली बॅटिंगला 2 षटकार एक चौकार ठोकलाय इनिंग मध्ये याही वेळेला आपण या वेळेला काय बॉल हवेमध्ये आहे विकेटचं पतन होईल का यस विकेटचं पतन लकी धावडे येईल माघारी छोटीशी इनिंग महत्वाची इनिंग पाहायला मिळाली आणि यावेळेला दुसरा धक्का जरूर लागलाय सनसवाडी टीमला अठरा धावा धाव फलकावर या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला सुरुवात मात्र शानदार या ठिकाणी पाहायला मिळाली आपल्याला नवीन बॅटर जितेश नलावडे टीमचे कर्णधार आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान होताना मार्गस्थ होताना पाहायला मिळतील 5 चेंडू 18 धावा 2 गडी बाद प्रभू जय श्रीराम सनसवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय प्रल्हादचा या षटकातील शेवटचा बॉल या वेळेला शेवटचा बॉल आपण पाहतोय डॉट पहिल्या षटका अखेर धावफलक आपण पाहू शकतो 18 धावा धावफलकावर विघ्नेश 11 किल्ला संघाकडून बॉलिंग मार्कवर बदलाव झालाय साहिल यावेळेला बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी यावेळेस आलेत बॉलिंग मार्कवर महत्वाची मॅच आहे महत्वपूर्ण मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल कारण जो जिंकेल ना तो जय हनुमान क्रिकेट संघ अंबिवली टीम बरोबर भिडेल फायनलची मॅच आणि जो हरेल तो सिद्धी 11 सावरवाडी टीम बरोबर 3-4 नंबर साठी साहिल वर विश्वास दाखवलाय विघ्नेश 11 किल्ला टीमनं पहिला बॉल समोर महेश रानावडे थोडासा इथं रनअप मध्ये प्रॉब्लेम आलाय पुन्हा एकदा जरूर रनवे घ्यावं लागणार आहे साहिल पहिला बॉल या वेळेला उडवला हवेमध्ये पुन्हा एकदा काय झेल होईल का क्षेत्ररक्षक जरूर वेगाने बॉलवर येतील पण झेल मात्र नाही होणार कारण जबरदस्त या ठिकाणी रनिंग आपल्याला पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाची जोरदार आले होते बॉल पासून थोडेसे दूर थांबले त्याच कारणाने बॉल अगोदर जमिनीवर पडला आणि झेल ड्रॉप झाला इथं आपण पाहू शकता 2 धावा 18+2 20 धावा धाव फलकावर समोरच्या बाजूला बॉल येणं आता कठीण होऊन चाललंय कारण समोरून हवेचा प्रवाह अतिशय जोरदार पाहायला मिळतो त्यामुळे समोर जर फटका मारला तर बॉल अगदी हवेमध्ये घरंगळत राहतो मैदानाच्या आतमध्येच आपल्याला पाहायला मिळतो आणि मग त्याच्यामध्ये विकेटचं पतन पाहायला मिळतं आपल्याला तर तुम्ही डाऊन द ग्राउंड फटके देखील खेळू शकता या वेळेला आपण पाहू शकतो या वेळेला आपण पाहू शकतो
डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय साहिल याचा. महेश रानवडेनं हा बॉल सोडून दिलाय. एका क्षणाला त्यांना वाटलं की हा वाईड बॉल जाईल, पण नाहीये. लाईन मात्र तंतोतंत परफेक्ट पाहायला मिळाली आपल्याला. डॉट बॉलची सांगता. पुढचा बॉल यावेळेला आपण पाहतो आणखी एका विकेटचं पतन. फाईन लेग मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय तेजस, आणि तेजस ना झेल टिपलाय. विकेट नंबर 3 बॅक टू दी डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित नलावडे आपल्याला पाहायला मिळतील. बॉडी लँग्वेज भारी आहे, ताकद भरपूर आहे, स्पिरिट चांगला आहे, आणि खास करून ताकदीचा उपयोग करून फटके जबरदस्त खेळण्यामध्ये माहिर आहे. वीस धावांवर मात्र गाडी अडकले प्रभू श्रीराम 11 सनसवाडी टीमचे. 3 चेंडू बाकी अजून या षटकातील. 20 धावा. धाव फलकावर कोण जाणार फायनल खेळण्यासाठी. षटकातील चौथा बॉल रोहित लावण्यासाठी. यावेळेला स्टंपच्या आडवा येऊन फटका मारण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेला. सिंगल एकच धाव. 21 धावा. या ओव्हर मध्ये साहिलने खासा असा दबाव आणलाय, खास करून प्रभू श्रीराम सनसवाडी या टीमवर. जिथं आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हर मध्ये 18 धावांची लयलूट केली होती, पण त्यानंतर कुठेतरी सनसवाडीकर शांत होताना आपल्याला पाहायला मिळते. आता फक्त येणारे 2 चेंडू बाकी. बारक्या टीमचा कर्णधार स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. पाचवा बॉल. या बॉलला देखील आपण पाहतोय जरूर खेळून काढल्या. सिंगल एक धाव. दुसरी धावेचा प्रयत्न केला जाईल आणि यावेळेला मात्र 2 धावा कंप्लीट होतील. या 2 धावेने आपण पाहू शकतो 23 धावा धाव फलकावर. 23. मग याच्या अगोदरच्या मॅच मध्ये 25 धावा बनल्या होत्या, आता 23 धावा बनल्यात सनसवाडी टीमच्या. 1 चेंडू बाकी आहे. काय तेवढ्याच बनतील की मोठा फटका येईल. इथं रनअप मध्ये पुन्हा प्रॉब्लेम पाहायला मिळतोय आपल्याला. हाय व्होल्टेज मुकाबला आहे. हाय व्होल्टेज यावेळेला मुकाबला आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला किल्ला, दुसऱ्या बाजूला सनसवाडी. यावेळेला शॉट खेळलाय जरूर बारक्यानं. पाठवला स्क्वेअर लेगच्या दिशेला. वेगाने क्षेत्ररक्षक बॉलवर येत आहेत आणि इथं विकेटचं पतन. टोटल धाव संख्या आपण पाहतो 24. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे 12 बॉल मध्ये. 12 बॉल 25 धावा ऑन अ मॅच. आंबिवली संघ या ठिकाणी आला असेल तर आपण आयोजकांशी कळवायचं प्लीज. जय हनुमान क्रिकेट संघ आंबिवली या ठिकाणी सन्माननीय आदरणीय संतोष शिंदे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं श्रीराम चषकामध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांना विनंती असेल आपण समालोचक कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचंय. संतोष शिंदे. बारा बॉल मध्ये 25 धावांची गरज असताना प्रसाद बामुगडे आणि संकेत हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक षटकाराला 100 रुपये समीर रटाटे यांच्याकडून दिले जातील.
विघ्नेश 11 किल्ला संघासाठी ऑफर सीमित असेल. जरूर साऱ्यांचं लक्ष जरूर असेल प्रसाद भामुगडे याच्याकडे, कारण या मॅच मध्ये हा खेळाडू जर खेळला ना तर ही मॅच घेऊन जाईल. जसं याच्या अगोदर योगेश पवार यांच्या विकेटकडे साऱ्यांचं लक्ष होतं. काय होईल या मॅच मध्ये? 12 बॉल मध्ये 25 धावांची गरज आहे. जिंकेल तो अंबिवली संघाबरोबर भिडेल, हरेल तो मात्र सिटी 11 सावरवाडी संघाबरोबर तिसऱ्या चौथ्या नंबरसाठी. कोण जाणार फायनल खेळण्यासाठी? आंबिवली संघाचा कोणी प्रतिनिधी आला असेल तर आयोजकांना येऊन आपण कळवा, आम्ही आलोय म्हणून. आंबिवली संघ सावरवाडी टीम तर त्यांच्या वेळेमध्ये या ठिकाणी हजर झालेले आहेत. षटकातील आपण पाहू शकतो पहिला बॉल महेश रानावडे बॉलिंग मार्कवर महत्वाचे अस्त्र शस्त्र ब्रह्मास्त्र जरूर आले समोर. प्रसाद बामुगडे एक मोठा खेळाडू जरूर समोर असेल. हवा मात्र समोरून जोरदार पुन्हा एकदा पाहायला मिळते आपल्याला. पहिला बॉल ऑन साइड ला मारण्याचा प्रयत्न, बॅटचा फ्लो केला होता. जरूर पहिलाच बॉल महेश रानावडेचा डॉट बॉल पाहायला मिळतोय आपल्याला. महेश रानावडे जरूर सनसवाडीकरांचा महत्वाचा विकेट टेकर बॉलर आपल्याला पाहायला मिळतो, ज्याच्याकडे भरपूर असं खूप सारा दारमदार ज्याच्या खांद्यावर जिम्मेदारी असते सनसवाडी टीमची. खासा असा टेनिस क्रिकेटचा अनुभव देखील, आणि समोर प्रसाद भामुगडे याच्याकडे देखील. यावेळेला उडवला बॉलला, काय फटका फसलाय का? हा झेल पकडायला पाहिजे होता. ही विकेट प्रसाद बामुगडेची होती. ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते ना सनसवाडीकर, पण फटका फसला होता. विकेट फसली असती पण नाही. जीवनदान मी म्हटलं ना, महेश रानावडे एक विकेट टेकर बॉलर आहे. जरूर संधी त्यांनी बनवली होती, प्रसादला मात्र फसवण्याचा प्रयत्न केला होता. थँक्यू सो मच. आंबिवली संघ देखील या ठिकाणी आलेले आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. षटकातील आपण पाहूया पुढचा बॉल. महेश रानावडे वाह, जबरदस्त या ठिकाणी बॉलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. शानदार बॉलिंगचं प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला आपण पाहू शकतो पुन्हा एकदा पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल महेश रानावडेचा. यावेळेला आपण पाहतो ऑन साइडला बॉलला खेळले प्रसाद बामुगडेनं. सिंगल एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. यावेळेला 2 धावा मिळतील. दोन धावेने आपण पाहुले तर स्कोर कार्ड वेगाने पुढे सरसावेल. आतापर्यंत 4 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय विघ्नेश 11 किल्ला हा संघ पाहायला मिळतो आपल्याला. महेश रानावडेचा पुढचा बॉल. पाहिलं महेश रानावडेने की प्रसाद मात्र जरूर पॉपिंग क्रीज सोडून पुढे निघालाय, सरसावते पुढे. त्याच ताकदीचा बॉल हाताळलाय आणि इथं आणखी एक डॉट बॉल. महत्वाचा टोटल माणगाव निजामपूर अंतर्गाव 72 गावांचा असोसिएशन, आणि त्या 72 गावाच्या असोसिएशन मध्ये एक महत्वाचा ब्रह्मास्त्र म्हणून महेश रानावडेचं नाव आवर्जून घेतलं जातं. ताकदवान बॉलिंग. यावेळेला ताकदवान स्ट्रोक खेळला, लकीच्या डोक्याच्या वरून हा बॉल सीमारेषा पार आलाय. लॉंग अँड स्ट्रॉंग प्रसाद बामुगडेचा षटकार. 6 धावेने आपण पाहिलं, धाव संख्या 10 या आकड्यावर पोहोचले. इथून मात्र 6 बॉल मध्ये 15 धावांची गरज जिंकण्यासाठी. अजूनही शेवटच्या चेंडूवर प्रसादने ठोकला षटकार. अजूनही टीमला जीवित ठेवलंय प्रसाद बामुगडेनं.
सुरुवातीला थोडीशी जरूर प्रश्न पडला होता काय या धावा बनतील की नाही, पण शेवटच्या बॉलवर षटकार आणि होत्याच नव्हतं विध्वंस जरूर केलाय. 6 बॉल मध्ये 15 धावांची गरज इथून जिंकण्यासाठी. बॉलिंगचा भार सांभाळण्यासाठी पुन्हा एकदा आपण पाहू शकतो जितेश नलावडे आपल्याला पाहायला मिळतील. समोर संकेत पाहायला मिळतील आपल्याला. षटकातील पहिला बॉल या ठिकाणी आपल्याला हाताळताना टीमचे कर्णधार जितेश नलावडे नक्कीच आपण पाहू शकता त्यांना. यावेळेला काय कर्णधाराची भूमिका असेल, काय भूमिका साकारतील बारक्या कर्णधार. समोर आपण पाहतोय संकेत आहे. षटकातील पहिला बॉल भेटला स्लॉट मध्ये, रडार मध्ये. चला पाठवलं दूरवर संकेतचा टोला. इथं बॉल बाला आला, बिग ब्लास्ट षटकार. क्या बात आहे. पहिल्याच बॉलवर षटकार. इथून 5 बॉल मध्ये अजूनही 9 धावांची गरज. 5 बॉल 9 धावांची गरज. खूपच दूरवर फलकच्या ठोक्यावरून ठोकलंय संकेतनं. अगदी सकाळपासून पाहिलं ना तर प्रसाद भामुगडेची बॅटिंग सुरू होती. संकेत थोडासा शांत बसला होता, पण या महत्वपूर्ण मॅच मध्ये सांगतोय स्वतःला की आता ही मॅच मात्र मी शांत बसणार नाही. पहिला ठोकलाय षटकार. 5 बॉल 9 धावांची गरज. षटकातील दुसरा बॉल. यावेळेस आपण पाहतोय दिशाभूल करताना काय इथं चान्स बनेल का. सिंगल, 1 धाव. 4 बॉल मध्ये 8 धावांची गरज जिंकण्यासाठी. 4 बॉल 8 धावा. 4-8 ची मॅच जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय जबरदस्त हाय उलटा. अजून आपण काही सांगू शकत नाहीये कोण जिंकेल. विघ्नेश 11 किल्ला की प्रभू श्रीराम सणसवाडी. प्रसाद भामुगडे स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा आलाय. आपण पाहिलात एक संधी त्या जरूर आली होती सरसवाडी टीम साठी, पण ती संधी गमावली. तदनंतर त्याने षटकार ठोकला. यावेळेला आपण पाहू शकतो नो बॉल यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय बारक्या याचा. इथून मात्र आपण पाहू शकतो जरूर येणारा बॉल फ्री हिट असेल. 4 बॉल मध्ये 7 धावांची गरज. 4 बॉल 7 धावा जिंकण्यासाठी. फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल त्याला उडवलाय समोरच्या दिशेने. ओहो, या वेळेला प्रसाद भामुगडेचा फटका. हा बॉल वाईडिश लॉंगॉन मधून होतो फरार. आलाय चौकार. तीन बॉल मध्ये 3 धावांची गरज जिंकण्यासाठी. आपण पाहिलं लॉंग ऑन आणि डीप मिडविकेटच्या मध्ये गॅप होता, त्या गॅप मधून बॉलला ढकलून दिला प्रसाद भामुगडेने. वाईडिश लॉंग ऑन ज्याला काऊ कॉर्नर म्हणतात, तिथून मात्र बॉलला फरार केलाय. 4 धावांसाठी चौकार. शानदार स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी आपण पाहिलं ना जीवनदान मिळाल्यानंतर घातक होताना पाहायला मिळतो. एक कॅच किती महत्वाची असते ना इथं समजताय जरूर. ओ हा डॉट बॉल. कधी कधी या कमजोर धावा देखील आपल्याला लढवताना पाहायला मिळतात क्रिकेटच्या मैदानावर. 2 बॉल मध्ये 3 धावांची गरज. 2-3 ची मॅच. हा बॉल निर्णायक आणि यावेळेला हलक्या बॉलला खेळला. सिंगल 1च धाव. यावेळेला विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल आणि इथं आपण पाहू शकता विकेट जरूर जातीये. सिंगल 1 धाव. एका बॉल मध्ये 2 धावांची गरज. इथं नियम आहे कंपल्सरी चेसिंग. ओह, मी म्हटलं ना क्रिकेटच्या मैदानावर कधी कधी एका बॉल मध्ये 6 धावा फलंदाज ठोकतो, पण कधी कधी एका बॉल मध्ये 1 धाव होत नाही. हे अनेक वेळा क्रिकेटच्या मैदानावर आपण पाहिलंय. काय होईल या सामन्यामध्ये पहा ना. हाताला पायाला डोक्याला आता घामच घाम फुटायला लागलाय.
हाय व्होल्टेज मुकाबला. कालच्या दिवसाप्रमाणे आजही थरथराट व्हायला लागले. जे प्रेक्षक माझे काही बसलेले आता उभे राहिलेत, कारण सामना देखील त्या ताकदीचा आलाय मैदानामध्ये. वा भाई वा, जबरदस्त सामना. विघ्नेश 11 किल्ला, गावाचं नाव तर आहे किल्ला. काय संघाचा किल्ला लढवेल का प्रसाद मामुगडे? प्रसाद देईल का किल्लेकरांना? प्रश्न अजूनही आहे. दुसऱ्या बाजूला बारक्या जितेश नलावडे टीमचा कर्णधार, टीमला जीवित ठेवेल का? एक बॉल 2 धावांची गरज, कंपल्सरी चेसिंग. आणि यावेळेला बारक्या निघाले. हा बॉल, या बॉलला उडवलाय. काय झेल होईल का? झेल होईल का? रोहित कॅच मारलाय. रोहित कॅच टिपलाय. रोहित नलावडेने काम केलं. यावेळेला प्रसाद मामुगडेला पकडले आणि हा सामना हातातून निसटलाय किल्लेकरांच्या. ओढ मॅच. सणसवाडीकरांची दादागिरी, भाईगिरी, पुन्हा दहशत आपल्याला पाहायला मिळाली. वा भाई वा, चांगला झेल पाहायला मिळाला. निलेश मस्के याचकडून रोहित नलावडे चक्कासाठी 500 रुपये आले. ओढ कॅच रोहित नलावडे. वा भाई वा.